करीती नामाचे चिंतन गडी कान्होबाचे ध्यान आली द्यावे डाई धावे बळत्या मागे गाई करीती नामाचे चिंतन गडी कान्होबाचे ध्यान एके ठाई काला तुका म्हणे भाविकाला करीती नामाचे चिंतन गडी कान्होबाचे ध्यान माझी वाणी तुझे वर्णी गुणनाथ ऐसे दे प्रेम काही कळावून नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह धरू पावन झालो चराचरी जयांची क्रिया स्मरण होय सकळ विद्यांची अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे नमस्कार आता शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा विठाला गोबळी खाय त्यांची उष्टावळी करीती नामाचे चिंतन गडी कान्होबाचे ध्यान। अच्छा, पवित्र काल्याच्या कीर्तनासाठी आपण सगळेजण एकत्रित आहोत आणि या कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे जगद्गुरु श्री तुकोबाराय आणि तुकाराम महाराजांच्या अभंग गाथेमधला काला या प्रकरणातला अत्यंत बहुतेकांच्या पाठातला भगवान कृष्णानं द्वापार युगामध्ये केलेलं अलौकिक आश्चर्याचं चरित्र सांगणारा प्रसिद्ध अभंग आहे। आपण या अभंगाचं 20 मिनिटांमध्ये चिंतन काल्याच्या कीर्तनाचं 20 मिनिटांमध्ये आणि बाकीचं 20 मिनिटांमध्ये असं 3 सव्वा 3ला आपण 1 तासामध्ये थांबणार आहोत। 1च तास, अगदी जास्त नाही। थोडंसं दूर कीर्तन आहे, 7 ते 9ची कीर्तनाची वेळ आहे माझी पारनेर तालुक्यात। 4ला तरी इथून हलावं लागेल मला, 3:30ला तरी तेव्हा गट येईल। पण आता काय ताईंचा आग्रह होता थोडंसं आता कथा 1 दिवसाचाच हा शेवटचा कार्यक्रम राहतो। सर्व मंडळी भेटायला येतात, सर्वांची नावं, सर्वांचा सत्कार, सर्वांना बोलणं, सर्वांच्या दुःखामध्ये सहभागी होणं, सर्वांना आमंत्रण देऊन त्यांना इथपर्यंत पाचारण करणं हे काम सोपं नाही आणि त्याला वेळ जातो। म्हणून अगदी 12चं आपलं 2ला सुरुवात झालं पण अगदी 1 सव्वा तास, अगदी 1 तासामध्ये सगळ्या गोष्टी सांगून आपण थांबणार आहोत। सगळ्यांना ज्ञात आहे 6 वर्षापूर्वी खरं तर या ज्या बहिणीच्या जीवनामध्ये दुःखद घटना घडली, कोणाच्या जीवनामध्ये घडू नये। मी कायम त्यांना त्या काळामध्ये फोन लावायचो। आमचे नारायण सर बसलेले गुंगरट सर, त्यांच्याशी मी बोलून ताईंना एवढा फोन मला भीती वाटायची लावायला, पण मी लावायचो कधी कधी। पण नारायण सरांना विचारा, मी गुंगरट आमचे सर आहेत ना, त्यांना फोन लावून म्हणायचो ताईंची काळजी घ्यावं। मी ज्यावेळेला त्यांना भेटायला आलो होतो ना, तेवढं दुःख मी पाहिलं नाही अजून। माझे वडील गेलेले आहे, थोडंसं वय होऊन गेलेलं असेल किंवा 50च्या पुढं 60च्या पुढं माणसं गेलेली असतात तर एवढं दुःख होत नाही। तरुणपणामध्ये कुंकू जाणं बाईच्या जीवनातलं सगळ्यात मोठं दुःख आहे। त्यावेळेला मी त्यांना सांगितलं होतं की तुमच्या जीवनात असंच घडलं। त्या मंगेश पाडगावकरांची एक छोटीशी मुलगी ज्यावेळेला लहानपणी तिचं मृत्यू झाला आणि तिची माती करायला सगळं घर ज्यावेळेला गेलं आणि माती करून येत असताना, माती करून आल्यावर सगळी माणसं वाटी लावून परत गेली। परत गेल्यावर त्या ओट्यावर ते मंगेश पाडगावकर बसले होते आणि त्यांच्या दारात खेळणारी ती मुलगी त्यांना दिसायला लागली। त्यांच्या मुखातून सहज निघाला, भातुकलीच्या खेळामधली राजानी अर्ध्यावरती डाव मोडीला अधुरी एक कहाणी। तंतोतंत ही मंगेश पाडगावकरांची जी कविता आहे, हे जे शब्द आहेत, तंतोतंत आमच्या प्रतिभाताईंच्या जीवनामध्ये तसंच घडलं, तसंच दैव त्यांचं निर्माण झालं आणि त्यांच्या या संसाराला सतत दृष्ट लागली। गायकवाड सर, वैकुंठवासी राधाकृष्णजी गायकवाड, त्यांचं नावच राधाकृष्ण होतं आणि त्यांच्या खरंच गोड व्यक्तिमत्व होतं। मला आठवतं, ताईंना आठवत असेल की नाही, माझ्या वडिलांचं पहिलं वर्ष श्राद्ध होतं। आमचे वडील गेले होते आणि पहिल्या वर्ष श्राद्धाला मी इंदोरीकर महाराजांचं कीर्तन आयोजित केलं होतं आणि त्यावेळेला 3 दिवसाचा 2 दिवसाचा मोठा उत्सव केला गेवराईमध्ये आणि सर्वांना बोलवलं होतं। आणि नेमकं जोगदन भाऊंच्या घरी त्या खटोड महोत्सवात गौतमजी खटोडांकडे माझं कीर्तन होतं। त्याला आता कमीत कमी बघा 9-10 वर्ष झाली आणि 10 वर्षापूर्वीची घटना आहे।
आणि गौतम कठोर साहेबांकडे माझं कीर्तन असताना मी ताईंचा मला फोन आला, तुमचं कीर्तन आहे, आम्ही रोज कीर्तन टीव्हीलाच पाहतो, पण आज तुम्ही आमचे बंधू आहात, भाऊराया आहात, तुम्ही महाराष्ट्रभर गाजलात, आम्ही तुम्हाला पाहायला भेटायला येत आहोत. आणि दोघंही नवरा बायको मोटरसायकलवर त्यावेळेला माझ्याकडे तिथं जोगदंड भाऊच्या घरी आले. ताईपेक्षा आमच्या भाऊजीची आमचीच जास्त मैत्री झाली. माझ्या गळ्यात हात टाकून त्यांनी फोटो काढला, मला आठवतं अजून. आणि जोगदंड भाऊने आमचा परिचय करून दिला. मी लगेचच त्यांना आमंत्रण दिलं, घरी येत जा. त्याच्यानंतर एका वर्षानं माझे वडील गेले. मी त्यांना सहज फोन केला भाऊजींना की ताईंना आणि तुम्ही माझ्या वडिलांच्या कार्यक्रमाला आलं पाहिजे, आणि बहीण आहे ती आमची, तुम्ही आमची भाऊजी आहात, दाजी आहात, या संबंधातून तुम्ही आलं पाहिजे. आणि गायकवाड सर न कुठला संकोच करता साहेब ताईंना घेऊन आले. माझ्या संपूर्ण कार्यक्रमाला 2 तास थांबले. कीर्तन झाल्यावर लोकांना वाढू लागले, मग जेवण करून निघून गेले. असा प्रेम देणारा, सगळ्याबद्दल अगदी हृदयस्थ प्रेम करणारा आमचा व्यक्ती, आमच्यातला एक भाऊजी या आमच्या बहिणीला सोडून गेला. मी त्यांना सांगितलं होतं त्याच वेळेला की दुःख जायला खूप वेळ लागला, तसं जाऊ शकत नसतं, कधीच जाणार नाही. त्यांना त्यांची आठवण क्षणाक्षणाला हो, पण हे दुःख पचवण्यासाठी थोडा वेळ जावा लागतो, त्याला दुसरा काही पर्याय नाही. त्याही वेळेला मी आमच्या प्रतिभाताईंना फोन करून सांगितलं होतं त्याला पर्याय नाही. दैव जात दुःखे भरता दोष ना कुणाचा. त्याही वेळेला त्यांना मी म्हटलं होतं एवढं ऐकायचं आहे. कधी कायम ते गदी माडगुळकरांचे ते ऐकायचंच नाही. आणि सुरेश त्या यांनी गायलेलं ते सुधीर फडकेंनी फार गोड गीत रामायणामध्ये. दैव जात दुःखे भरता दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. दोष ना कुणाचा, दोष ना कुणाचा, दोष ना कुणाचा. माय कै ना दोषी नभे दोषी तात. राज्य त्याग कानन यात्रा असे कर्मजात. खेळ चाललास माझ्या पूर्व संचिताचा. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. दोष ना कुणाचा. नाही चुकत दोन्ही गोष्टीतून केली. एक तर आपण म्हातारे होणार आहे. किती भारी शिल्पी काढली, किती चांगला फेटा बांधला, अक्षय महाराज किती भारी उपर्ण बांधलं, किती तैट कपडे घातले, तरी एक दिवस जरा मरण यातून सुटला. काल जशी आपण दिसत होतो तशी आज दिसत नाही. काल आपण जशी मस्त राहायचो तशी आज आपण दिसत नाही. आज आपल्याला शुगर झाली, उद्या आणखी होणार आहे, वाढत जाणार आहे, चालत राहणार आहे. त्याचं कारण मी नाही, किती गोड आहे महाराज. जरा मरण यातून सुटला कोण प्राणी जात. दुःख मुक्त जगला कार्य कोणी जीवनात. काय शोक करीसी वेड्या स्वप्नीच्या फळाचा. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. दोष ना कुणाचा, दोष ना कुणाचा, दोष ना कुणाचा. मी जर गात राहिलो तर तुम्ही 2-4 तास उठायचे नाही. माझ्या आवाजात देवानं ती दिलेली कृपा आहे, माऊलीची कृपा. याच्यामुळेच बरं चाललंय आमचं, दुसरं काही नाही आमच्याकडे. एवढं बरं आहे बरं का. हो, 2 ओंडकी असतात. एखादं ओंडकं आपल्या गोदावरीतून वाहत जातं, एखादं ओंडकं सिंधपणातून वाहत जातं, पलीकडे येलदरी धरणात जातं, इकडून एक जातं गोदावरीतून, आणि 2 ओंडक्याची भेट सागरामध्ये होते. बघ बरं, 2 ओंड क्याची होते सागरात भेट. एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ. क्षणिक देवी आहे बाळा मेळ मानसाचा. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. दोष ना कुणाचा, दोष ना कुणाचा, दोष ना कुणाचा. घडणार आहे राजा, घडत चालणार आहे. तेच दैवत, तेच प्रारब्ध आमच्या भगिनीच्या बाबतीमध्ये घडलं. नको म्हणायला होतं. आज जर साहेब असते ना
एवढ्या थाटात नाचत माझ्या बायकोने एवढा भावी सप्ताह केला, माझ्या पत्नीने एवढं चांगलं भागवत ठेवलं, अक्रूर महाराजांना बोलवलं, एवढे महाराज आले. हो काही आता मी बऱ्याच कीर्तनकार पाहतो बरं का, कीर्तनकाराचे काही महिला कीर्तनकारांचे जे पती आहेत ना, गाडीतून खाली सुद्धा उतरत नाहीत ना. मी पाहिलंय महाराज, त्यांना ते आवडत नाही म्हणावं का काय समजत नाही. पण प्रतिभाताईंच्या बाबतीमध्ये असं होतं, कोणताही महाराज आला तर त्यांच्यापेक्षा त्या साहेबांना जास्त आनंद व्हायचा. असा एक दिलदार व्यक्ती, अशी माणसं फार कमी आहेत महाराज. बहीण आहेत यांची, मी जर जास्त बोललो ना तर ताई ओक्साबोक्षी राहतात, आम्हालाही रडू येईल. त्यांच्या जीवनामध्ये घडायला नको होतं, पण असं जीवनामध्ये घडून गेलं. आता त्याला प्रारब्ध आहे, त्याच्यासाठीच मी अगोदर हे म्हणून घेतलं. आणि त्या प्रारब्धाच्या बाबतीमध्ये त्यांचं दैव असं झालं, साहेबांना अचानक आणि बायकोची मांडीवर त्यांनी प्राण सोडलं. बघा ना किती जीव असेल महाराज. तिकडून आले, ते दवाखान्यात जाऊ शकत नव्हते का, त्यांना माहिती होतं माझ्या पत्नीचं माझ्यावर खूप प्रेम आहे, ती मला व्यवस्थित करील, ती मला समजून सांगेल. आपल्या जसं सीतामाईची मांडी आहे, प्रभू रामचंद्र कायम तिथं वास्तव्य करतात, आपलं मस्तक ठेवतात, तशी आमची प्रतिभाताई. तर त्यांच्या जीवनात हे दुःख आलं, खूप वाईट असतं. ज्याला येतं त्याला ते सहन करावं लागतं. आपण बोलू शकतो, आपण रडू शकतो, आपण समजावून सांगू शकतो अक्षय महाराज, पण आपण त्यांच्यासारखं दुःख भोगू शकत नाही. ते त्यांनाच आहे. त्याच्यातून त्यांना सावरण्याची शक्ती, इच्छाशक्ती भगवंतानं दिली आणि त्याच्यातून त्या उभ्या राहिल्या. मला वाटत नव्हतं त्या उभ्या राहतील महाराज सर, कारण मी ज्यावेळेला मी 7व्या दिवशीच भेटायला आलो त्यांना, बापरे ही पोरगी होती ना, ही ऋत्विका खूप लहान होती. ते बाळ तर 3च वर्षाचं होतं, हातामध्येच होतं, ते असं रांगतच होतं ते. आणि ते बाळ ते पाहिलं, ही मुलगी पाहिली मी, अरे बाप, असं काळीच पिळवटणारं कुठून आलं माझं, अरे बाप. खरंच माझं कुणाकडे जाणं होत नाही आप्पा महाराज. त्यावेळेला मी या बहिणीला भेटायला आलो. त्याचं कारण महाराष्ट्रभर शिवचरित्र सांगत ही आमची बहीण फिरायची आणि त्यांचे मालक तिच्याबरोबर जायचे. कर बाबा शिवचरित्र कर, महाराष्ट्राला तुझी रणरागिणी तुझी वाणी कळू दे म्हणणारा हा पती त्यांच्या पाठीमागचा निघून गेला. खूप दुःख झालं. या पोरीनं खूप सावरलं यायला. मी त्यावेळेसही पाहिलं, त्यावेळेस पासून ते आतापर्यंत 6 वर्षापासून ही आमची ऋत्विका दिदी जी आहे, बरोबर नाव तिचं तेच आहे, ऋतुजा नावाची जी आमची साहेबांची मुलगी आहे, ताईंची मुलगी आहे, तिने खूप आधार दिला. भक्कम उभी राहिली, मागं पुढे सरकली नाही. आई तरी रडत होती, पण ती म्हणायची आई तू आता रडू नको, आपण सावरलं पाहिजे. खूप दुःखातून मोठं केलं. खरंच ऋतुजा बापाच्या नंतर म्हणतात ना, आपल्याकडे गोपीनाथ मुंडेची पोरगी उभी राहिली की नाही महाराज, दुःख झालं तिला, राजकारणातलं घेऊ नका. बापासाठी उभी राहिली की नाही, हो शरद पवारांची मुलगी आहे सुप्रिया, बापासाठी उभी राहिली की नाही, तसं बापासाठी उभं राहणारी आमची ऋतुजा आहे. खरंच तुला धन्यवाद. तुमचा दुसरा पृथ्वीराज आहे ना, किती गोड पोरगा आहे बघा. आणि काळजी करू नका, याला खूप मोठं बनवू आपण मुक्तीराम महाराज. किती त्याच्या चेहऱ्यावरच सात्विकता आहे महाराज, हसत राहत होतो. आता ते ताईचं आणि साहेबांचं मिश्रण आहे, त्याच्यामुळे त्याला काय कमी नाही, काळजीच नाही त्याला. अगदी त्यांच्या सुखातून झालेला तो आनंद आहे. तुम्हाला एक विनंती असेल बहीणबाई, आमची दाजी जरी आता नसले तर आम्ही सगळे तुमचे भाऊच आहोत की. आणि या पृथ्वीराजला आपण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात कीर्तनकार बनवून तुमच्या साहेबांना आम्ही नक्की श्रद्धांजली देऊ, काळजीच करू नका. त्या संबंधातून अगदी आणि ताईंनी आग्रह केला 2-3 वर्षापासून होता बरं का. आता कसं असतं, माझं जरा थोडी व्याप्ती आहे, बिजी असतो आम्ही, आणि सगळ्यात तुमच्या आशीर्वादातून काय आपण सगळेच बिजी मंडळी आहेत, म्हणजे एकेकाहून बळी आहे तिथं, पण तरी सुद्धा मला त्यांचा आग्रह असायचा की अक्रूर बाबा तुम्ही आमच्या घरातले आहात, आमच्या साहेबांचं तुमच्यावर प्रेम होतं, एक सेवा तुम्ही केली पाहिजे. आणि आज योगायोगानं माझ्या 6व्याच कार्यक्रमाला वर्षश्राद्धाला त्यांनी आग्रह केला. आणि मी म्हटलं आता काही कारण मी तुम्हाला सांगणार नाही, यावर्षी आपण कीर्तनच करू, किती वेळ होऊ द्या मी करेल. आणि त्या संबंधातून बहिणीचा आदेश आपण सगळे त्यांची जी धीर मंडळी, मला मगाशी ताई बोलताना खूप आनंद वाटला. असं झाल्यावर मी सैनिकाचे कार्यक्रम करतो ताई, अशा किती वीर पत्न्यांना मी कीर्तन केली, तुम्ही युट्यूबला पाहू शकता. सांगू नये आपलं आपणच, पण वीर पत्न्यांचे मला असे मेसेज आहेत. वीर पत्नी मला फोनवर सांगतात, बाबा तुम्ही खूप आमच्यासाठी काम करताय. माझ्या जवळचे पैसे दिलेत मी त्यांना, मी सांगणारा कीर्तनकार नाही, करणारा कीर्तनकार आहे. ऐका आता त्यावेळेला मी सगळं तुम्ही पाहता युट्यूबला, तुम्हाला माहिती आहे सैनिकाबद्दल काम करतो, आपल्या वडिलांच्या कार्यक्रमात त्यांचा आपण सन्मान करतो वीर पत्नींची. त्यांचे मला फोन आहेत, संतोष बाबा की आमच्या घरचे आम्हाला खूप त्रास देतात, दीर नीट बघत नाही, सासू नीट बोलत नाही, असे खूप प्रकरण आहे. पण ताई बोलताना म्हटलं माझ्या आईपेक्षा जास्त माझ्या सासूने मला सांभाळलं. याची हेच रामायण आहे महाराज, हाच आनंद आहे. दीर मंडळी म्हणतात तू कीर्तन करतो, सत्ता कर, आम्ही उभे आहे. हाच खऱ्या अर्थानं परमार्थ त्यांच्या जीवनामध्ये आहे, हाच खरा आनंद आहे. असंच तुमच्या सगळ्यांचा एकोपा, हा एकोपा असल्यानं
की आमचे साहेब तिथं वर जरी स्वर्गात असतील तर ते असत असतील, आनंदानं तुम्हाला आशीर्वाद देत असतील की अगं माझ्यानंतर सुद्धा तू उभी राहिली, मुलांना सांभाळलं, चांगलं शिकवलं, पृथ्वीराजला कीर्तनकार केलं, काही कमी नाही, माझे आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहेत, मुलांच्या पाठीशी आहेत व या रूपाने मी तुझ्या बरेच आहे, त्यांच्या रूपानेच मी काम करून घेतोय असं साहेब म्हणत असतील. आणि 6 वर्षापूर्वी गेलेला त्यांचा आत्मा आज देवाच्या पायी स्थिर होत असताना श्रीमद भागवताची कथा आहे महाराज. भागवत इतकं गोड आहे महाराज. श्रीमद भागवत केलं की इथलंही पाप राहत नाही, घरातलंही राहत नाही आणि व्यक्ती सुद्धा आता तुम्ही ती कथाच ऐकलेली आहे. परीक्षेच्या राजासाठी किती गोकर्णाची कथा असेल, आपण धंदुकारीची कथा असेल, 8-7 गाठी त्याच्या एक गाठ पडून जाते भागवतामध्ये. 7 दिवस ती कथा 3 वर्षापासून महाराष्ट्राचे लाडके भागवताचार्य अगदी गोड, ज्यांचा स्वभाव अतिशय निर्मळ आहे, सगळ्या व्यक्तींना धरून चालणारं व्यक्तिमत्व, आमच्या बीडचं वैभव आणि अत्यंत अगदी सगळे मित्र ज्यांना बनवायला आवडतात, कोणी भेटू त्यांना गोड बोलणार, हसणार, असं हसणारं व्यक्तिमत्व आमचे मुक्तीरामजी महाराज खांडे. त्यांनी प्रतिभाताईंना बहिणच मानलेलं आहे. भैया मगाशी तुम्ही म्हणत असताना तुमच्या त्या भावामध्येच आम्हाला ते कळत होतं बोलण्यातून की तुमचं किती बहीण भावाचं प्रेम आहे, रक्षाबंधनाचं. नागदी आमच्या मुक्तीराम भाऊचे ना मला माहिती नाही. मुक्तीराम महाराज खांडे, खरं तर त्यांना धन्यवाद देतो. हे अशा बीजी पिरियडमध्ये श्रावण महिन्यामध्ये तुम्ही तुमच्या दुसऱ्या कथा सोडून आमच्या बहिणीसाठी धावता, असा भाऊ असला पाहिजे. नाही तर हायवेला जमिनी गेल्या, कोर्टामध्ये केस टाकणारे किती बहिणी आपण पाहतो, किती भाऊ आपण पाहतो. पण त्याच्या पलीकडे समाजाला द्यावं असं उदाहरण आहे की अशा श्रावणाच्या महिन्यात स्वतःची कथा सोडून माझ्या बहिणीनं जर माझ्या भाऊजीसाठी माझी कथा ठेवली असेल तर ती पूर्ण केली पाहिजे म्हणून आमचे मुक्तीराम खांडे. खरंच तुम्हाला खूप धन्यवाद महाराज. बरेच दिवसापासून त्यांचं म्हणणं होतं बाबांनी माझ्या कथेला आलं पाहिजे. माझा मानस आणि खूप माझं मन निर्मळ आहे बाबा, सगळ्यांच्या कथा झाल्या पाहिजे, सगळ्यांचे कीर्तन झाले पाहिजे असंच माझं मत आहे. आणि तुमची कथा महाराष्ट्रभर गाजलेली आहे. आज आमचं येणं झालं आम्हाला, तुम्हाला खूप धन्यवाद. मुक्तीराम बाबा असतील, त्यांनी कथा केली, त्यांचे सगळे सिंथसायझर गोड वाजवलं सुग्रीव महाराज. मगाशी अक्षय महाराज म्हणत होते की तुमच्या सिंथ वाजवण्यामध्ये काही वेगळं प्रेम आहे. अगदी सिंथ वादक तुम्ही वाजवलं, त्यांना मृदंगाची, तबल्याची संदीप महाराजांनी साथ केली, गायकांनी साथ केली, त्यांचे सगळे सहसांगाती, त्यांना सगळ्यांना वंदन. आज कीर्तन साथीला योगायोगाने या ताईंच्या परिवारात दुःखाच्या मध्ये सहभागी होण्यासाठी व महाराष्ट्राचे लोकप्रिय कीर्तनकार ज्यांनी आताच 2-4 दिवसापूर्वी क्रेटा गाडी घेतली, व्यवहारामध्ये चांगलं एक पाऊल टाकलं, चांगल्यापैकी गाडी माझी इनोवा सोडून त्यांच्या गाडीत बसावं काय इतकी भारी इच्छा माझी झाली. 1 लाख तर आतमध्ये जाते काय कवरण काय 30 परिणाम माझ्या गाडीला नाही तेवढं, आमची गाडी तुमच्या पुढे फुटी पडली. असे आमचे संतोष महाराज म्हणले, गाडी कडक, दिसायलाही माणूस कडक, आवाजच कडक, काय गाणे महाराज. माझ्या कीर्तनात गाता गाता आता मी त्यांना कधी उभं राहू देत नाही कीर्तनाला. मी आता आज बळजबरी राहिले, नाही तर कधीच राहू देत नाही. का? कारण ते आता गायक नाहीत ना, ते मोठे कीर्तनकार आहे. आता आज संध्याकाळी त्यांचं जामखेड तालुक्यात सुवर्ण महोत्सवी सप्ताह कीर्तन आहे. तिथं 5-25 हजार लोक कीर्तन केसर म्हणून प्रसिद्ध आहे. पण आपल्या बीडमध्ये राहायला आले, प्रतिभाताईंना त्यांनी सुद्धा बहिणच मानले. अगदी आता असा एकोपा तुमच्या बीडमध्ये खूप महाराज झाले. अंगद महाराज, तुम्ही अशी सगळी महाराज बीडमध्ये जायचं, ग्रुप करा मस्त, सगळ्या समाजाची सगळी महाराज एकत्रित दाखवून द्या. अशी सगळी तुम्ही आहात. मी बीड जेवढा की एकटाच येतो, एक बी जोडीदार नाही मला. माझे जोडीदार MH 90, MH 85, MH 55 एवढेच असे जोडीदार, कारण कोणी महाराजच नाही. एकटा एवढ्यात मी महाराज, पर्याय नाही, मित्र नाही कोणी. आणि बीडला आता संतोष महाराज, अंगद महाराज, अक्षय महाराज, प्रतिभाताई, हो सगळे आपण, संदीप महाराज, आमच्या आत्ता महाराजात हळूहळू 2-4 दिवसात आम्ही आणणार त्यांना, म्हणजे जागा घेणार आहेत, अजून राहिला नाही. असं हळूहळू सगळी मंडळी त्या दृष्टीने या बीडमध्ये यायला लागलीत. आणि अध्यात्माचा वारसा जपत असताना महाराष्ट्रभर ज्यांची कीर्तन, आवाज, क्वालिटी, पिंगळा, आई आणि कीर्तन केसरी म्हणून ज्यांना उद्भवलं जातं, माझी तारीख नाही बसली ते लोक लगेच प्रामुख्यानं म्हणतात वनवे महाराजांना बोलू. असे आमचे गोड कीर्तनकार, गोड गळ्याचे धनी संतोष महाराज वनवे यांना धन्यवाद. उपस्थित राहिले, टाळ घेऊन उभे राहिले, निराभिमानी वृत्तीनं. किती स्वभाव गोड असेल महाराज, कोणी राहत नाही महाराज, मी सुद्धा राहत नाही एखाद्याच्या कीर्तनातून. महाराज उभे राहिले, महाराजांना वंदन. समोर सुग्रीव महाराज आहेत, हरिभक्तपरायण माऊली महाराज, त्यांनी बऱ्याच वेळेला साथ केलेली आहे. आपण गावातील परिसरातील भजनी मंडळी, विनेकरी बाबा असतील, त्यांनी साथ दिली, त्यांना वंदन. हरिभक्तपरायण आमचे गणेश महाराज आमटे महाराज, आमच्या आप्पाची सासरवाडीच आहे त्यांचं गाव. त्यांनी माझं रामगडाच्या नारळी सप्ताह कीर्तन वाजवलं होतं खंडी पारगावला. बरोबर नारळी सप्ताह होता, लक्ष्मण महाराज बसलेले होते. अजूनही आठवतं मला, माझी जातीचे मज भेटो कोणी, असा अभंग मी घेतला होता. जागराचा दिवस होता.
महाराज वाजवत होते. मी मरी खूप शार्प आहे, माझी 10 वर्षाची ध्यानात राहते. माझ्या गणेश महाराज वाजवायला होते तेव्हापासून फार गोड वाजवतात. रामगडाची वादक म्हणून प्रसिद्ध आहे. दिंडीतले व्हिडिओ पाहत होतो तुमच्या सोशल मीडियाला असतो मी जरा, त्यामुळे मी पाहतो दिंडीमध्ये तुम्ही रामगडाची पालखी चालवताना, पगवाज वाजवताना तुमच्या बाबांची सेवा तुम्ही करताय. रामगडाचा व्यक्ती फार गोड बरं बाबा, ते गोड चेहरा, गोड स्वभाव. आणि गणेश महाराज त्यांच्याकडे राहतात, त्यांना आमचा निरोप द्या म्हणजे बरं पडतं. अगदी त्यांनाही धन्यवाद. आणि डॉक्टर संदीप महाराज अगदी गोड पकाव जाताच नांदूर शिंगोट्याला त्यांनी माझे कीर्तन वाजवलं. काय गोड हात आहे महाराज. आणि पंडित केशव गुरुजी जगदाळे यांच्याकडे अध्ययन करून हसरा स्वभाव, गोड स्वभाव, अगदी आपल्या बीड जिल्ह्यातलंच रत्न संदीप महाराजांनाही वंदन. सध्या ज्यांची संस्था युट्यूबला गाजते, फेसबुकला, इंस्टाला कोणाचेच व्हिडिओ येत नाही, पण आमच्या आप्पासू महाराजांच्या पोरांचे व्हिडिओ, लालू पर्ण बांधलेली, लालू पर्ण गळ्यात अशी व्हिडिओ तुम्ही पाहिली की लहान लहान पोर अशा चाली म्हणतात, फुगड्या खेळतात. हे महाराष्ट्रभर गाजते. 110 विद्यार्थी. जवळाल्यासारख्या गावात सोपं आहे का महाराज? जवळाला छोटंसं गाव आहे, अगदी युनिव्हर्सिटी नाही ती, अशी छोटंसं जवळाला गाव पाठवतात तालुक्यात. पण तिथं महाराजांनी क्रांती केली. 2-4 वर्ष महाराज माझ्याबरोबर फिरले, पण आता वेळ नाही त्यांना, संस्थेमुळं माझ्याकडे त्यांना येता येत नाही, वेळ नसतो. असं त्याच्यात काही वेगळं अंतर नाही. मित्र तेवढेच आहेत, पण आता ते विद्यार्थी वाढले, संस्था वाढली, त्यामुळे थोडासा व्याप वाढतो. त्यामुळे अगदी, आणि कसं असतं प्रत्येकाचं असलंच पाहिजे. ते आप्पासू महाराज कोठुळे फार सुंदर. त्यांना त्यांचं आडनाव जरा गोळच होतं, पुढे कोठुळे म्हणतात, काय ना आडनावाचं गोळच होतं. एकदा तर पुढे गेलो आम्ही, कोठलंच म्हणले, कोठले नाही बाबा, कोठले असं नाव प्रसिद्ध आहे. आप्पासू महाराज कोठुळे फार गोड वाजवतात. लग्गीचा बाज, हातामध्ये स्पष्टता. पंडित केशव गुरुजी जगदाळे यांचे ते विद्यार्थी आहेत, माझे मात्र मित्र आहेत बरं का. आमची जिवलग मैत्री दोघांची, इतकी जिवलग बाबा की तुम्ही सुदामाचं कृष्णाचं सांगत होते ना मगाशी, तेवढे जिवलग मित्र आहे. वनवे महाराज, मी, हा एक आमचा पप्पा आहे. आम्ही चौघा असे मित्रच. आता आज यायचा होता पण त्याला आणलं नाही. बाप्पा महाराज, वनवे महाराज आणि आप्पासू महाराज, आमची मैत्री प्रसिद्ध आहे महाराष्ट्रामध्ये, माहिती आहे. योगायोगाने इकडे यायचं असलं म्हणजे येतच राहतात. आमचे आप्पासू महाराज आले, त्यांना वंदन. आमचे अक्षय महाराज पिंगळे, अगदी गोड वाणी, गोड असणं आणि विनोदी स्वभाव. मी पाहायला आल्यापासून मग अशी फार चौकात लांब उभे होते. ते म्हटले मला यायला जरा वेळ लागला, मीच गाडी घेऊन येतो. म्हटलं काळजी करू नका. 2-2.5 किलोमीटर लांब गाडी लावली, तिथून मी त्यांना घेऊन आलो. चालू शकत नव्हते पायी, म्हटले त्या लांब कसं खूपच लांब आलोच. म्हटलं काळजी नका करू. अक्षय महाराज पिंगळे फार गोड, विनोदी स्वभाव आहे बरं का. आणि मग अशीपासून इतकं हसवलं गाड्याने मला. वा वा, अक्षय महाराज तुम्हाला काही कमी पडणार नाही. गोड विनोद करा, गोड चाली गा, आणि तुमचा स्वभाव गोड माणसाला काही कमी नाही महाराज. फक्त साचा आणि मवाळ, नितोले आणि रसा. मी थोडी सांगतोय, माझं थोडी आहे. ज्ञानोबाराय म्हणतात, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे, गोड बोलत जा मधुरावानी ओठी, तुका म्हणे वाव पोटी. याच्यात वेळ जाईल. आमचे अक्षय महाराज पिंगळे महाराजांना खूप कीर्तन या वर्षात येणारे, काळजी करू नका. माऊलीचा आशीर्वाद आहे म्हणून तुम्हाला धन्यवाद. आधी करून आमचे अंगद महाराज सातपुते, फार गोड व्यक्ती बरं का, अत्यंत निर्मळ मनाचा. त्यांचा चिरंजीव आहे सोहम महाराज सातपुते, महाराष्ट्रभर गाजला. पंढरीला त्यानं कीर्तन केलं, मी टाळ घेऊन उभा होतो त्या पोराच्या कीर्तनाला, सोहमच्या. आणि त्या सोहमने असं कीर्तन भारी केलं ना, इतके भारी पद म्हणायचा तो, इतकं चांगली त्याची ते हाताची ऍक्शन. मी त्यांना कीर्तन झालं म्हटलं, हा पोरगा एक दिवस खूप नाव करणार. आणि अजून चालूच आहे, खूप चांगलं आहे त्यांचं. अंगद महाराजांच्या सर्व परिवाराला, सोहम महाराजांसहित त्यांना धन्यवाद. आपण नारायण सर, तुमचं तर खूपच, तुम्ही खूप आधार दिला बरं. मला माहिती आहे सांगायच्या गोष्टी नसतात, पण ही सगळ्या मंडळीनं ताईला खूप आधार दिलेला आहे. तुम्ही त्यांच्या परिवारातले आहात, तुम्हाला धन्यवाद. ही सगळी राधाकृष्णाची गल्ली आहे. माता माझ्या भगिनी सगळ्या काय सुंदर, माझ्या माता भागवत ऐकत होत्या, काही रडत होत्या. हो, या ताई बोलत असताना याच्यातल्या अर्ध्या माता रडत होत्या. मला म्हणजे तुमची गल्ली नाही, हे तुमचा परिवारच झाला. अशी गल्ली आहे. थोडा सुंदर कार्यक्रम या निमित्तानं होतो. आपण सगळ्या आमच्या भगिनी, या सगळ्यांना वंदन. भाविक मंडळी आहात आपण सगळी, परिवारातली, गावातली, गल्लीतली, सर मंडळी, शिक्षक मंडळी, अध्यात्मातली, राजकारणातली, अर्थकारणातली, बहुतेक सगळी बरं का. सगळ्यांना कोणी नाराज होणार नाही. काय नाव सुंदर दिलंय पंढरी साऊंड सिस्टीमला, आणि पंढरी सारखाच मेळ बसवलाय. असं सगळे बघा, गायकाला तेवढाच आवाज, वादकाला तेवढाच आवाज, कीर्तनकाराला तेवढाच आवाज. तक्रार शिट्टी मारली, पुढे चोर वाजलं, पुढे फुर वाजलं, ट्रबल वाजलं, वाढवण्यात गेलं, कमी बिकू कमी, हे असं सांगायची गरजच नाही. मगाशी पासून मी पाहतोय, इतकं छान ना महाराज, शब्द नाहीत बघा. यांनी घडवलंय ना, हे तुम्ही सांगण्यामुळे घडले बघा. हे सांगून सांगून ट्रबल दे, बेस दे, मलाही ना दे जरा थोडा, बेस दे, ट्रबल दे, अगदी छान. माझं कीर्तन त्यांनी 2-3दा घेतलेलं बरं. हा पोराचं माझ्यावर लय जीव. बीडमध्ये त्यांनी मला 2-4 वेळेला आणलेलं. त्यालाही माझं पंढरी साऊंड सिस्टीमला त्यासाठी जोरात टाळी वाजवा.
धन्यवाद. अगदी बालदार चौकदार विनेकरी या परिसरातील या गल्लीतील सगळ्या माता माऊल्या सगळ्यांचं नाव घेतलं असं समजतो. ताईंना ज्यांनी पडद्याच्या मागून पडद्याच्या समोरून सहकार्य केलं, ताईंसाठी आमचीच भगिनी आहे, आमच्याच दुःखातली आहे, आमच्या घरात तिला दुःख मिळाले, आम्ही पण तिच्या भगिनीच आहोत. त्या संबंधानं आपण सगळ्या गल्लींनी सहकार्य केलं. सगळ्यांना वंदन करतो. शूटिंगवाले असतील बहुतेक आता कोणी राहणार नाही. माझं कीर्तन म्हणजे असं आहे, त्याच्यात कोणी राहत नाही, मी ठेवतच नाही, जमणारच नाही ते मला. अगदी सगळ्यांना धन्यवाद. आणि आपल्या अभंगाला कीर्तनाला सुरुवात. अगदी 10 मिनिटात अभंग, 10 मिनिटात काला. तुम्ही म्हणाला अरे वा एवढ्या कमी वेळात तुम्ही काला कसं काय केलं? काळजीच करू नका, फक्त लक्ष देऊन ऐका. विठाला कार्यक्रम भागवताचा असू द्या, कार्यक्रम रामायणाचा असू द्या, कार्यक्रम 8 दिवसाचा, महिन्याचा, वर्षाचा असू द्या, त्याचा शेवट काल्यानं करावा लागतो. कारण काला हा परिपूर्णतेचा दिवस आहे. काला म्हणजे परिपूर्णता. जसं मंदिराचा बांधकामाचा भाग कितीही बांधला, खाली कितीही पाया भक्कम केला. आता दक्षिणमुखी मारुती मंदिर तुम्ही बांधलंय, मारुती राय तुम्हाला यश देतात, सगळी गल्ली चांगली आहे, पवित्र आहे, माझी मुलं घडतात, या भगिनींची सगळी या हनुमंतरायाची कृपा आहे. दक्षिणमुखी मारुती रायाचा पहिला तुम्ही पाया उभा केला, पायावरती भिंती उभ्या केल्या, भिंतीवरती स्लॅब पडला, स्लॅब मध्ये मूर्ती बसवली, मंदिराला कलर दिला, फरशी बसवली. ऐका किती सुंदर मंदिर आहे, किती क्वालिटीचं बांधकाम आहे, किती सुंदर त्याची मूर्ती आहे. त्याच्यावरून ते मंदिर कधी पूर्ण होत नाही. मग मंदिरावरती ज्या दिवशी कळस धारण होईल त्या दिवशी मंदिराचं बांधकाम परिपूर्ण होईल. तसं कितीही भागवत कथा, रामायण कथा झाल्या, कीर्तन झाली, जोपर्यंत काल्याचं कीर्तन होत नाही तोपर्यंत कार्यक्रमाचा कळस चढत नाही. म्हणून काल्याचं कीर्तन शेवटी करावं लागतं. म्हणून पहिला प्रश्न आहे, काल्याचं कीर्तन शेवटी करावं. दुसरा प्रश्न, काल्याचं कीर्तन दुपारी का? 2 ते 4, 1 ते 3, 6 वाजेपर्यंत करता येतं. त्याचं कारण भगवंतानं काला दुपारी केला. आणि अतिशय महत्वाचा प्रश्न, काल्याच्या कीर्तनात राम नाही, पांडुरंग नाही, शूर नाही, वीर नाही, संत नाही, चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळी का? त्याचं कारण परिपूर्ण साक्षात श्रीकृष्णो नान्यवही एक कार्यार्थागत्यम कोटी कार्यम चकारः. बाई तुझा लाडका तुलाच गोड वाटे, गोंदीवरून एक आमची भगिनी इथं राहते. ही बाळे नाही, ही छोटीशी, ही फार सुंदर भजन करते आणि त्या परिवाराचंही आमच्यावर खूप प्रेम आहे बरं का. माझ्या बायको सहित मला कपडे घेतले त्यांनी. बायकोला कशाला घ्यायची, मलाच घ्यायची, पण तुम्ही दोघी आमच्या भगिनी आहेत. फार दिवसाची त्यांची इच्छा. खूप चांगला परिवार, फार गोड, पोरगी गोड आहे. त्यांची आई आमची बहीण आहे, फार गोड आहे. माझं पण राहिलं. माझ्या वडिलांच्या मला एखाद्याला फोन करणं होत नाही, त्यांना पण उपस्थित राहतात. अशी जी माणसं असतात ती परमार्थासाठी गरजेची आहे, की जे आपलं सर्वस्व देतात. त्यांच्या परिवाराला धन्यवाद. लक्षात ठेवा, बाई तुझा लाडका काना तुलाच गोड वाटे, बाई तुझा लाडका काना तुलाच गोड वाटे. याच्या थोड्या किती सांगू तसं छत्तीसच्या आकडेत काही लोक कशावर झाले, कमवून झाले, काही कळत नाही, पण झाले बरेच 36चे आकडे. 36चा आकडा बाजूला करायचं काम महाराष्ट्रात मी करतो बरं. मला तो नाद आहे. काय करायचं की 36चे आकडे 63चा आकडा असला पाहिजे. कोण कोणत्या जातीचा, कोण कोणत्या धर्माचा. आता ताईने काय माझी जात पाहिली नाही ना.
सरली याती एक एका लागतील पायी रे. किती गोड प्रमाण महाराजांनी दिलं. याता याती धर्म नाही विष्णुदासा म्हणून कुळ जाती वर्ण हे आगवेची आकार येथे एकची जाण जातीय प्रमाण. इथं सांप्रदायिक जात मानत नाही. सगळ्या विचाराची सगळ्या समाजाची माणसं एका मंडपात आणण्याची ताकद असते. तसंच झालं. ऐका ऐका कडी आवडली होती पण आईचं आणि कृष्णाचा छक्के चाकडा होता. त्याचं कारण यशोदेचं आणि त्या पेंद्याच्या आईचं भांडण झालेलं होतं. आता मी जर आईला म्हटलं मला कडी पाहिजे, आई म्हणेल तुझं तर पोट भरलंय, आता तुला कोणाला पाहिजे. आईला जर कृष्णाचं नाव सांगितलं आई काय कडी द्यायची नाही. त्यानं आईला घुमवायला सुरुवात केली. कोणाकडून काय मिळवायचं असलं म्हणजे गोड बोलावलं. गोड बोललं की काम, गोड बोललं की कोणतंही काम. आमच्या गावात एक माणूस इतका गोड बोलतो आप्पा महाराज, इतका गोड, ज्याची चांगली तूर आलेली आहे ना त्याच्या घरी जाणार. पाटील तूर बसतो राहू या वर्षी गावात तुमच्यासारखी तूर नाही. पाटील म्हणतो तुला ट्रॅक्टर लागतं का, जाय घेऊ. असं कोणाकोण बैलजोडी आणतो, ट्रॅक्टर आणतो. शेताचं एक नंबर त्याच शेत आहे गावात. का शेत कोणाचंच भारी नाही, त्याच गोड बोलतो. गोड बोललं की काम होतं महाराज. घरी घेऊन जा. एवढं गोड बोललं पाहिजे. भांडण सुद्धा निवळतं गोड बोलल्यावर महाराज. गोड बोललं पाहिजे. तसं त्याने आईला बोलायला सुरुवात केली. आई काय तुझ्या हाताला सगळं गाई, काय मस्त गाई कडी केली. आई किती ग टेस्ट आहे तुझ्या हाताला, किती ग मस्त आई. आई म्हटली घुमू नको, मला माहिती आहे तुला कडी पाहिजे पण मी देणार नाही, मी देणार. तू म्हटलं आई मला तुला तांब्याभर जगभर काय प्यायची तर प्यायची, पण घराच्या दरवाजाच्या बाहेर मी तुला कडी देणार नाही. आता लई वाईट झालं ना. मग आता मुक्तीराम बाबा तो म्हटलं आई मला तुला देते मी, किती पाहिजे, एक तांब्याभर दे. आईने एक तांब्याभर दिली. माझ्याकडे बघा पेंड्यानं तोंडाला कडी लावली. जशी कडी प्यायला सुरुवात केली का हो राधे श्यामनगरी ऐका, इथं लॉक टाकला, सेंट्रल लॉक मजबूत. इथं लॉक टाकला त्यानं संदीप महाराज, इथून जे कडी भरत मला बोलायचं तुम्ही समजेल. तोंडात कडी भरली, तांब्या दिला फेकून धावतच निघाला. ज्या माणसाला लवकर जायचं असतं त्याला काय अडचणी असतात. ज्याला लवकर जायचं का सिग्नल पडणार म्हणजे पडणार. सुभाष चौकातला अजिबात तुमची गाडी हलणार नाही. लवकर जायचं तुम्हाला हजारो अडचणी येणार महाराज. तुम्ही लवकर जायचं म्हणले की ते बैलगाडीवाला असं मला घालणार आडवी. जाय कसं जायचं, अक्षय महाराज लय चाललं होय फास्ट, जाय कसं जायचं, लय क्रेटा घेतली होय, जाय बरं कसं जातो जाऊनच देत नाही मला. काही नाही मोटरसायकल मदत घालतात, काय नाही हिन वाजलं नाही तर क्रेटा जाऊनच देत नाही. त्याला लवकर जायचंय फार अडचणी महाराज. तसं त्याच्या तोंडात कडी, त्याला खाली जाऊ द्यायची नाही. लय पळायला लागला महाराज. इतका धावला कुणी अडवायचं त्याला. पेंद्या गाला काय झालं, गाल फुगी आली काय, हे पेंद्या अरगाल, त्याला सांगता येईना. कसा तरी धावत गेला माझ्याकडे. बघा कृष्ण परमात्माचा भिंतीला हात लावून नंद बाबाच्या वाड्यावरती उभा होता. लक्ष द्या बरं, पहिलं चरण कळल, माझा भाव कळल, काला सफल होईल. आमच्या ताईंच्या या कार्यक्रमाला शुभेच्छा मिळतील आणि आमचे साहेब वरून पाहत असतील तर त्यांना देवाच्या पायाजवळ जागा मिळेल. त्याच्यासाठी जर हे कीर्तन असेल, समाप्तीचा असेल तर घेऊन जागड्या कथा घरी. भिंतीला हात लावून देव उभा होता. देवाच्या खांद्याला हात लावला, भरले. त्यांना हातानेच इशारा केला, हा करा. देवाने त्याचा इशारा ओळखला. भगवंतानं मोठा हा केला असा हा. पेंद्यानं आपलं तोंड देवाच्या तोंडाला लावलं आणि आपल्या तोंडातली कडी देवाच्या तोंडात सोडून दिली. काय त्या Yeah.
गोविंदाच्या एका चरणाचा भाव आपण पाहिला फार झाले. एवढं घरी घेऊन जा. आपल्या तोंडातली कडी देवाच्या तोंडात दिली. पाहता गोवळी खायत्यांची उष्टावळी. आजचा जो काल्याचा दिवस आहे, काल्याच्या कीर्तनात थोडंसं बंधन आहे. सगळे चरण सोडीत बसायचे नाही, सगळा अभंग काही सांगायचं नाही, एखादं चरण सांगायचं आणि जास्तीत जास्त भगवंताच्या लीला सांगायच्या. त्याचं कारण का? भगवंताच्या लीला सांगण्यात मला पुण्य आहे आणि ऐकण्यात तुम्हाला पुण्य आहे. म्हणून वसुदेवादित देवकी बहीण, वसुदेव देवकीचं लग्न चालू असताना अचानक आकाशवाणी झाली. आकाशवाणीने सांगितलं, कंसा ज्या बहिणीचं लग्न लावतो ना त्याचा 8वा मुलगा तुला मारणार आहे. आकाशाची वाणी सांगत असे, कंसा मान्य हा भरवसा बोलण्याचा. 8वा हिचा पुत्र बधिर तुझशी नामदेवरायने अभंग लिहिलेत आणि मग हातामध्ये शस्त्र घेतलं. वसुदेव म्हटले मारू नको, कारागृहामध्ये ठेव. कारागृहामध्ये ठेवण्यात आलं. मुक्तीराम बाबांनी कथा आपल्याला सांगितलीच असेल. आणि कारागृहामध्ये ठेवल्यावर 9 महिने 9 दिवसानं आयुनी संभवनो हे काही श्रमी नामयाचा स्वामी प्रगटला. भगवान प्रगट झाले नंदाच्या घराला. मजनी गोकुळाला, मला गोकुळात नेऊन घाला. गोकुळामध्ये नेल्यानंतर ऐका मायाला इकडे आणलं. सगळ्यांना कथा माहिती. सकाळच्या वेळेला गोकुळातली एक गवळण यशोदेच्या घरामध्ये झटपट करायला गेली होती. ऐका, यशोदेच्या दारात एक गवळण झाडोटोट करायला गेली होती. रात्री यशोदेच्या घरामध्ये पोरगा आणून ठेवला होता. सगळ्या गावाला ती गवळण सांगायला लागली, अगं पोरींनो महाराज कीर्तनकाराच्या प्रमाणे पाठ असतात. फार गोड गवळण सांगते ओ सांगते गवळणीला पुत्र झाला यशोदेला. सगळ्या गावात माहिती पडलं यशोदेला मुलगा झाला. पूर्वी आहे ना एखाद्या मावशीला, एखाद्या ताईला, बरं का अक्षय म्हणा, एखाद्या प्रतिभाताई सारख्यांना, त्याच्यात बसलेल्या आपल्या बहिणीसारख्यांना मुलगा झाला ना, आनंद असायचो. सगळं गावातलं गवळण तिच्या घरी जायच्या, ओटी बघायच्या, हळद कुंकू करायच्या. प्रेम राहिलीच पुरून कोरोना आला महाराज, त्यांना प्रेमच कमी करून टाकलं. बाप ऍडमिट झाला, पोरगा भेटायलाच नाही. बापानं 10 एकर कमवून ठेवली होती हो, पोरगा बापाला भेटायला नाही गेला. त्याला वाटलं तो खोकला तर मला येईल, मी खोकलो तर बायकोला येईल, बायको खोकली तर पोराला येईल. सगळं प्रेमच तुटून गेलं. कोणी कोणाकडे जात नाही, कोणी कोणाला बोलत नाही. इतकं प्रेम कमी झालं ना या मोबाईलच्या व्हिडिओ कॉलमुळे तर एवढं वाटलं झालं. आमची बायको जे सकाळी मोबाईल मांडते, स्वयंपाक करताना आईचे, जेवताना आईचे, आणि त्याच्यामुळे ती नागपंचमी, आता उद्या नागपंचमी, नागपंचमीच्या सणाला त्याच्या जुन्या माझ्या आजी आहेत नाही, यांना विचारा हो माहेरून भाऊ यायचा निघाला, आणि तेवढ्याच दिवशी तिला जाता यायचं. बरं का, तेवढ्याच दिवशी तिला माहेरी जाता यायचं. नागपंचमीचं एक मूळ आणि दिवाळीचं एक मूळ असायचं. या टायमिंगला बिचाऱ्या सगळ्या देखी माहेरात असायच्या. आता लय वाईट झालं. आता या व्हिडिओ कॉलनं माझी बायको 4 वर्ष झाले आप्पा महाराज माहेरीच गेलेले, प्रेमच राहिलं. असं का असं एवढं माझं फाकले झालं. मी आपण उदाहरण देतो, एवढं कशाचं महाराज, पण आपलं आमच्यावर घ्यावं लागतं, लोकांना राग येतो. महाराज एवढा तरी दिदार आहे आपला, पण आपलं उगाच सांगावं लागेल. फार वाईट रस्ता नका, फार सुंदर असायचं, जाऊ द्या. लांबलं पूर्वी आनंद असायचा. मग गावात गवळणीला माहिती झालं यशोदेला मुलगा झाला.
गावच्या पाटलाला मुलगा झाला, गावच्या राजाला मुलगा झाला, गावात रांगच लागली. आता इथं काय कमी गवळण येत का? अशा गवळणीची रांग लागली. मुक्तीराम महाराजांची कथा ऐकायला, अक्रोड बाबाचं काला ऐकायला, आमच्या प्रतिपदांच्या दुःखामध्ये सामील व्हायला, मनवे महाराजांच्या गवळणी ऐकायला, आप्पा महाराजांचा धातींनाडा ऐकायला, संदीप महाराजांचं तिकीट तक्ता, गणेशरावांचं तिकीट असेल तर काय धातून काय असेल असं मस्त ऐकायला रांग लागली. अक्षय महाराजांचा गोड आवाज, अक्षय महाराजांची गोड अशी सुविचार मी युट्यूबला पाहतो, फेसबुकला, इंस्टाला. काय गोड तुम्ही बोलता महाराज. अशी सगळी मंडळीची जशी रांग लागते लोकांची तशी रांगच लागली. कोणी राहणार नाही. अंगद महाराज तुमचा पोरगा पण याच्यात घालतो, काय अडचण नाही. म्हणजे सगळेजण अगदी पण अशी सगळी ही एक एकावन्न बळी रे लोक पाहायला येतात, काही अडचणच नाही. तुमच्या म्हणून अगदीशी रांग लागली. रांग लागल्याबरोबर पहिली गवळण आतमध्ये गेली. माझ्याकडे बघा, पहिलीनं यशोदेच्या घरात प्रवेश केला आणि यशोदेचा पोरगा हातामध्ये घेतला. म्हणजे महाराज तुम्ही एवढी पहिली म्हणा, जास्त काही सांगत नाही, एकच सांगतो. एवढी आतमध्ये गेली. आतमध्ये गेल्यावर माझ्याकडे बघा, ऐका ऐका ऐका, तसं मी 35 गवळण तयार केलेल्या आहेत. पण आता एवढ्या जणाला म्हणायचं म्हणजे आपल्याला 7-8 वाजतील ना संध्याकाळची. आणि मग संध्याकाळचं आमचं हुकं ना मेन मालाचं हुकलं की आई आधीच निष्काम सेवा तिकडचं पाकिट म्हणजे दोन्ही कुणात तू आता इथं बहीण म्हणली आता तुम्हाला निष्काम करायला ना करावंच लागेल. आता बहीणचे तिकडचं संध्याकाळचं 35चं म्हणजे बसा बोंबलत म्हणजे काय हुकून जाईल ना सगळं. पण आपल्याला दोन्ही बघायचं. माझ्याकडे बघा. आणि मग आता ती निघाली बाई. पहिल्यांदाच नंबर लागला. तिथं काय भाग्य महाराज, पहिलाच नंबर लागला. दुसरी मागं तिसरी मागं जी रांग लागली. आता आपण या सगळ्या बसलेल्याची रांग जर लावली तर पहिली अशी महादेव मारुती रायापाशी राहील आणि शेवटची अशी आपली आम्ही जे तांबेरे सरांच्या घरी चहा घेतो तिथे त्या कॉर्नरला जाईल. अशी रांग लागली. शिरस मार्ग तर त्यांचंही नाव घेऊन त्याच्यात त्यांनी चहा बाजला वळण करणं कोणी राहील नको. अशी रांग लागली माझ्याकडे बघा. आणि रांग लागली. पहिली गेली. पहिली आतमध्ये गेली. माझ्याकडे अंगद महाराज पहिली फार गोड आहे. पहिली गेली. यशोदेचा पोरगा हातामध्ये घेतला. ऐका ऐका, श्रीमंत होती जी गेली होती ना पहिली प्रतिभाताई, ती काही गरीब नव्हती, श्रीमंत होती. सोन्याची मुठच घेऊन गेली होती. हा काय 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 सोन्याची 2-4 अंगठ्याने 2-4 अंगठ्याने मग सोन्याची मुठच घेऊन लय श्रीमंत होते. मुठभर सोनं घेऊन गेली. यशोदेचा पोरगा हातामध्ये घेतला. सोन्याची मुठ अशी वाळून टाकली. मन भरून पोरगा पाहिला. बाहेर आली. बाहेर रांगच लागलेली होती. एक जण म्हटली, बाई किती वाजता ओळखलं का बाई? काय बाई पाहतो कसं काय नंबर लागला बाई पहिला तुझा? ती म्हणते, बाई मी पहाटे सुटले, लवकर सुटले, भागवत ऐकलं, बराच नंबर लागला माझा. असं का बाई? सांग ना ग. यशोदेचा पोरगा पाहिला. हो मला 3 वाजता मिळणार आहे. एक म्हटली बाई मला 4 वाजता. एक म्हटली बाई माझा उन्हातच नंबर लागलाय. एक तर म्हटली मला संध्याकाळीच पाहायला भेटणार आहे 3:15 वाजले. बाई 3चीच वेळ होती. बाई सांग ना ग कसा दिसला तुला पोरगा? ती म्हटली, बाई मी त्या यशोदेचा पोरगा पाहिल्यापासून त्यानं माझं मनच वेधून घेतलंय. पाहिल्याबरोबर जगात 3 आणले. 3 करून टाकलं तुम्ही. 3 म्हणजे झालेच. तेने वेधियले तेने वेधियले तेने वेधियले तेने वेधियले मन तेने वेधियले मन तेने वेधियले मन पाहिला पाहिला अगं यशोदे अगं गवळणींनो मी ते यशोदेचा बाळ पाहिला, नंदाचा पोरगा पाहिला. माझं मनच मधून घेतलं.
इतका सुंदर आहे. पाण्याचा कार्यक्रम आटोपता घ्यावा लागेल. देवाला गवळणी पाहायला जायच्या 4 दिवस झाले होते. एक 2 मजल्याची इमारत होती, एवढं सांगतो झालं. आता दुसऱ्या मजल्यावर इकडे बघा, दुसऱ्या मजल्यावर एक MH95 राहिलं आहे ना. बऱ्याच दिसतात की नाही तुला? समोरच 95 भागवताला मी आल्यापासून पाहतो, उठल्याच नाहीत त्या. MH95 बऱ्याच आहेत. 95 म्हणजे हे आमच्या आजी खुर्चीवर आजी किती आहे? 85. हा 95 नसेल इथं, पण 85-90च्या घरात ती कुठली पाशिंग नाही, वयाच्याच म्हातारी, 95 वर्षाची म्हातारी अशी वरती राहायला होती. वरून खाली बघायची, माझ्याकडे बघा बसा नारायण बरं. त्या वरच्या मजल्यावरती राहायला. तिची कानपूर लाईन गेलेली, डोळ्याला कमी दिसायचं. MH95 वय झालेलं. वरून खाली बघायची तर तिला एकच चित्र दिसायचं. सकाळी पोर इकडं जातात, दुपारी इकडंच जातात अक्षय महाराज, संध्याकाळी इकडंच जातात पुढं बघ. तिला दमच नाही निघाला. कुणाला? 95ला. काठी टेकत माझ्याकडे बघा, काठी टेकत 95 पायऱ्या उतरली. आणि याच्या पोरी जात होत्या ना MH15, MH16, MH25, MH30, 35 पर्यंतच्या ज्या जुळ्या गवळणी, त्या बिचाऱ्या आपल्या सकाळ दुपार देवाला पाहायला, सकाळ दुपार कृष्णाला पाहायला, सकाळ दुपार नंदाच्या घरी त्यांना आडवी आहे. म्हातारी जशी आडवी आहे तशी पोरी म्हटलं, हे डंगरे तुझं काय गमत आहे? ती म्हटलं, अगं डंगरे म्हणा म्हातारी तुम्ही जाता कुठं? सकाळी जाता, दुपारी जाता, संध्याकाळी उत्तरामाची कथा संपली, बाबा जाता पुढं इकडं. तिला दम नाही निघाला. आणि पोरी म्हटलं, तुला अजून माहिती नाही काय? अगं यशोदेला मुलगा झाला ना. कधी? 4 दिवस झाले. काय नाव ठेवलं त्याचं? मत्स्य, कूर्म, वराह, वामन, जनार्दन, गोविंद, पुंडरीकाक्ष, माधव, मधुसूदन, पद्मनाभ, सहस्राक्ष, वनमाली, हलायुध, गोवर्धन, ऋषिकेश, वैकुंठ, पुरुषोत्तम, विश्वरूप, वासुदेव, राम, नारायण, हरी, दामोदर, श्रीधर, वेदांत अशी 1000 आहेत. एक दामात लागतील, एक बाटली पाणी लागेल. असे नावं देवाचे आहेत, खूप आहेत. चला असे नावं 35 ऐकले देत. गवळे 95 ऐकले. म्हातारी बाई 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 जा म्हटली. सा पोरी गेल्या निघून. तुम्ही माझ्याकडे बघा 5 मिनिटं. पोरी गेल्या निघून. 95ला पण जाण्याची इच्छा झाली, पण तिनं तसंच जायला पाहिजे होतं खांडेबाबा. पण तिला वाटलं, बाई पोरीने लय भारी मेकअप केला, पोरीने चांगली साडी नेसली, आणि पोरी लय भारी दिसत होत्या. आणि 95नी दुपारी आंघोळ केली. थंडी जमत नव्हती तिला. दुपारी आंघोळ केली. तिच्या बापानं तिला लग्नामध्ये शालू दिला होता. वनवे महाराज कसा होता शालू?
जास्त नाचतो तुम्हाला ते जास्त चुकीच्या वेळेला तुम्ही गायला तरी काय त्याकडे असतं सगळं दिलं संध्याकाळी चला देतो पण आता संध्याकाळी तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त येईल वा जरा टाळी वाजवा एकदम हे गायक नाही बरं सगळ्यांनी पुन्हा ऐका गायक नाही ते कीर्तनकार आहे रोज 2 कीर्तन आहे त्यांच्या डायरीमध्ये एवढा कीर्तनकार माणूस आपल्या इथं ताई नाही उगा म्हणून घेणारच नाही कामं नाही कोणतेच नाही आनंदात चाललंय तुम्ही आम्हाला बोलवलंय आम्ही सगळे भाऊ तुमच्यासाठी आहे नागदी वनवे महाराज वा किती आग्रह केला तरी एखाद्याला म्हणू शकणार नाही पण प्रेम लागतं प्रेमप्रीतीचे बांधले काही केले वा प्रेमानं जर देव गोपाळ नुसतं खातो तर वनवे महाराज नागपूर महाराज काय म्हणणार प्रेमाचं प्रतीक आहे महाराज ते वा काय गोड पुतळ्या डोरलं सगळ्या पैदून सगळी अशी ती शालू काढला पैठणचा शालू बापाने तिच्या लग्नात दिलेला शालू नेसला पण घोटाळा झाला तिच्या 95च्या डोळ्याने धोका दिला शालू नेमका उलटा झाला किनारपट्ट्यावर आल्या मोरपिसाचे पंख खाली गेले त्या शालूवर ऐका त्या शालूवर आपल्या हे जे कारखाना नाही काही समोर आपल्या क्षीरसागरांचा काय ते गजानन सहकारी कारखाना त्याचं चित्र होतं त्याच्यावर असं कारखान्याचा भोंगा ऊस भरणाऱ्या बाया अशोकाची झाडं नवीन चाललेलं हायवेचं काम असं म्हणजे तिथं पडलेले खड्डे सिमेंटचा नवीन रोड ते चित्र काढलं होतं त्याच्यावर असं एकदम गोड असं चित्र होतं ते चित्र काढलेलं आणि ते जुन्या काळातले 1 लाखाचा शालू आणि योगायोगानं जी 95 गवळं होती का त्याचं नाव होतं मालू काय नाव अक्षय महाराज मालून शालू काढला पण नेमकं डोळ्यानं धोका दिला वय असल्यामुळं किनारपट्ट्यावर आल्या मोरपिसाचे पंख खाली गेले कारखान्याचा भोंगा उलटा झाला ऊस खाली पडला चाकवर गेली बैलगाडी अशी खाली झाली चाकवर गेली अशोकाची पानं खाली आली मुळं वर गेली म्हणजे चित्र उलटं झालं ना मालून असते उलटा शालू जमला हा मालून असते उलटा शालू पण एवढ्यावर थांबली नाही ती मेकअपची पीठच हातात लागली आता मेकअप मेकअप म्हणजे बापरे आवडीचा मेकअप म्हणजे आता महाराजच फॅरन लवली लावायला फॅरन लवली लावतो तुम्ही लावत जाऊ फॅरन लवली म्हणजे अमेरिकन बाईचा शेंबू जिनं लावला करतात लावला ऐका ते फॅरन लवली आपण मेकअप करतो की नाही तशी पहिलीच पेटी लागली मुक्तीराम महाराज संदीप बाबा हाताला लाली लागली लाली लावायची होती होटाला लाली कुठं लावायची होती होटाला लाली लागली डोळ्यावर आणि तेवढं उलट बाबा विठाला 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 हे कीर्तनाचे खरे मानकरी बाबा आहेत काल्याचं कीर्तन म्हटलं योगीराज बाबांनी करावं आमच्यासारख्याने 2-4 लेकरं झाले काही काम नाही बाबांचं काम आहे पण त्यात आमचा आवाज जरा घोडे गवळण आवडतात म्हणून आमचे काले होतात नाही तर काल्याचा मान हा बाबांना आहे योगीराज महाराजांचं आगमन झालं सांगू सध्या आपल्या मराठवाड्यात बीड जिल्ह्यात सध्या सगळ्यांना प्रिय असणारे बाबा झाले सगळ्यांना महाराज कलाकारांना आवडतात गुणीजनांना आवडतात समाजाला आवडतात कोणत्या दुकानाचं बीडमध्ये उद्घाटन योगीराज बाबा पाहिजेच रामगड पाहिजेच रामगडाचं जे नाव आहे ना रामासारखं निर्मळ अंतकरणानं जर कोण प्रसारित करत आहे म्हणजे योगीराज बाबा करतात फार गोड काम आहे बाबांनी मला 1-2 सेवा दिल्या मलाच येता आलं नाही त्याबद्दल बाबा माफी मागतो बरं खरं तर माझंच काहीतरी भाग्य कमी पडलं असेल मला तुमची सेवा करता आली नाही पण मी तुमचाच आहे आम्हाला तुम्ही बोलवणारच आहात बाबांच्या दृष्टीनं खरं तर आपण या ठिकाणी बाबांना आमंत्रित केलं आज बीड जिल्ह्याची माती म्हणते रामगडाला खरं तर रामगडाच्या साधूला रामगडाच्या महंतांना बोलवा त्यांचे पाय आम्हाला धुवून द्या त्यांचा चेहरा गोड आम्हाला पाहू द्या असं सगळ्यांचं प्रेरणास्थान रामगडाचे अगदी महंत सगळ्यांना आवडणारे आमचे योगीराज बाबा आले जोरात टाळी एकदा वाजवा बाबांना आमच्या क्षण आयुष्य बाजूला काढून देवानं द्यावं बाबांच्या रामगडाचा विकास रामगड हा नुसता बीड जिल्हा नाही तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक घराघरात आमच्या बाबांचा फोटो जावा आणि बाबांनी रामगडाचा प्रचार करावा एवढी सदिच्छा निमित्तानं करतो योगीराज बाबांना खूप धन्यवाद देतो प्रतिभाताईंच्या माध्यमातून तुमचा विषय असा चालू होता 5 मिनिटं राहिले ऐका किती गवळण म्हणत होते तिनं ते शालू काढला 95 वय होतं माझ्याकडे बघा आणि मालूनं शालू नेसला किनारपट्ट्यावर मालूचा मेकअप सुरू झाला मेकअपची पेटी लागली हाताला तर पहिल्यांदाच लाली लागली लावायची होती होटाला पण 95च्या हाताला असं दाखवलं वय झाल्यामुळं लाली लागली डोळ्यात काजळ भरायचं होतं डोळ्यात काजळचा हात असं गालाला होटाला लागली प्रमाण देतो होटो पे काजल नैनो में लाली होटो पे काजल नैनो में लाली
गालो पे टिकली लगाते चलो दीवानी बन गवळण दीवानी बन। मालूचा शालू उलटा झाला, मालू रस्त्याला लागली आणि जशी मालू रस्त्याला लागली बाबा तशी समोरून तिचा युमेची 110चा नवरा आडवा आला। गावात गेलं तर पत्ते खाय आणि लांबूनच पाहिलं त्याला पत्त्यातली राणी दिसायची। बापरे म्हटलं आपली बायको तर खाली आली आज, बरं यायना का लग्नातलं साधून नसतं, लग्नच आठवलं त्याला, गजलच म्हणलं ते गजलच काय जवळ आलं ते आणखी मागो पुढे निघालीस, तुम्हाला माहित नाही यशोदेला पोरगा झाला, गावच्या राजाला मुलगा झाला, गावच्या पाटलाला मुलगा झाला, त्याला पाहायला निघाले। अगं मालू तुझा मेकअप उलटा झालाय, हे मालू तुझा शालू पण उलटा झालाय। मालू म्हटली मालक आता हा शालू नीट करण्यात, माझा मेकअप नीट करण्यात माझा प्राण जर निघून गेला माझा देव पाहायचा राहून जाईल। असंच झालंय आपलं या राहण्यात या खाण्यात। अजून बरेच जण पंढरीला गेले नाही, अजून बरेच जण आमच्या रामगडावर गेले नाही, अजून त्यांना साधून संतन देवन देशन धर्म नका गड्या असं करू। दिवानं बनलं पाहिजे रे, दिवानं बनलं तर आपलं जीवन आहे। बघा ना स्वतःचं जीवनाची राख रांगोळी केली त्यांनी, संसार सोडला, आई वडील सोडले, घर सोडलं, दार सोडलं आणि तिकडून बोलवलं बाबांना की तुम्हाला रामगड सांभाळायचा आहे। एका शब्दानं नाही म्हणता त्याला म्हणतात खरं दिवानं बनणं। बघा आपण काही सोडू शकत नाही, नुसता फोन आला घरून बायकोचा लवकर या तर सणा टायमाला निघावं लागते। कीर्तन सोडून जाणारी माणसं आहोत आम्ही, दिवाणी बनणारी माणसं आमची रामगडासारखी योगीराज बाबांसारखी आहेत। किती बोलावं बाबांबद्दल, नागदी योगीराज दिवाण झालेलं नेतृत्व आहे। आमचे वनवे महाराज एवढे गोड गात होते दिवाण झाले म्हणून, आप्पा महाराज एवढे गोड वाजवतात दिवाण झाले म्हणून, साखरे महाराज लय भारी बोलता हो, काय कथा काय कीर्तन, दिवाण झालं पाहिजे, रोज त्याच्यात उतरलं पाहिजे। मुक्तीराम महाराज काय भागवत आहे तुमचं, दिवाण झाले। प्रतिभाताई काय तुमच्याकडे लोक येतात, काय तुम्ही शिवचरित्र सांगतात, एवढ्याने साधू तुमच्या घरी का, त्यांच्यासाठी ती बहीण दिवाणी झाली, मी भावासाठी आहे असं दिवाणं झालं पाहिजे। नवरा जरी गेला, कुंकू जरी गेलं तर माझ्या कुंकवासाठी मी कायम दिवाणी आहे असं म्हणणारी आमची बहीण आहे। दिवाणं झालं पाहिजे। दिवाणं गवळणी झाल्या, पाण्याचा कार्यक्रम आटोपला, देव रंगायला लागला, रंगता रंगता मोठा झाला, मोठा गावातल्या खोड्या यायला लागल्या, खोड्या झाल्याने सुद्धा कंटाळली। यशोदेने सांगितलं बाळा उद्या रानात जायचं, रानात खेळ सुरू झाले, खेळातून सगळे गोपाळ एकत्रित आले आणि मग गांधी भार पोटी भूक काय करायचे सुख एकत्र शिदोऱ्या केल्या बाबा, आणि एकत्रित करून तुम्ही आल्यामुळे सगळ्यांना इतकं पुढं लांब होता एवढा आता आम्हाला पुन्हा संध्याकाळचं झालं पाण्याचं बाबा संध्याकाळी कसं स्वागत 7 ते 9 पार निर्णय इथून 2-3 तास लागतात। तुमचं दर्शन घेऊन गेलं म्हणजे आपलं पाकिट येतं जर सोय लागेल बाबांच्या पुढं। आणि काला म्हणजे असं आहे, अक्रोड महाराज साखरे नाव टाका, म्हणजे 200 कीर्तन येतात। काल्याचं कीर्तन खूप येतं। आता एक सोलापूरला सप्ताह आहे, त्या सप्ताहामध्ये हेलिकॉप्टरला दहीहंडी बांधायची अक्षय महाराज, आणि हेलिकॉप्टरनीच महाराज दहीहंडी फोडायला न्यायचा। महाराज अक्रोड महाराजच आहे, असा मोठा कार्यक्रम दरवर्षी आम्ही करतो। काल्याची खूप कीर्तन आहे, महाराष्ट्रात जेवढे मोठे सप्ताह त्याचे काले माझ्याकडे आहे, अभिमानने सांगत तुम्हाला, पण तुम्ही युट्यूबला पाहू शकता। अशा खूप गवळणी आहेत दिवाण्या झाल्या। आणि मग देवानं काला दिला, भानुदास की बेगात प्रसाद देतो पंढरीना, गोपाल कृष्ण भगवान। 3:30 वाजता गायकवाड साहेब स्थित झाले, हात वर करून तुम्हाला आशीर्वाद देत आहेत, अशी साहेबांची स्थिती आहे असं आपण समजूया आणि या काल्याला पूर्ण विराम देऊया। ज्ञानेश्वर
मध्ये आहे तुका म्हणे आता उदार तोही मजटी पायी संताच्या या संतासने वेच मध्ये आहे ज्ञानदेव तुका वाट जावे जाईन तुमचे राधिया भोजना झालो एक सभा तुम्हाला होती आपण सगळे असंच 6 वर्ष नाही 12 वर्ष नाही जोपर्यंत आपल्यामध्ये श्वास आहे तोपर्यंत आमच्या या प्रतिभा बहिणीच्या पाठी उभं राहावं आम्ही तर आहोतच बहीणबाई काळजीच करू नका मी तुम्हाला शब्दच दिलेला आहे जोपर्यंत आमच्या श्वासाश्वास योगीराज बाबांच्या समोर रामगडाच्या साक्षीनं सांगतो तुम्हाला आम्ही सगळे आज इथं आलोत ना आम्ही फक्त तुमचे भाऊ म्हणून आलेलो आहोत आमच्या दाजीसाठी आम्ही आलेलो आहोत एवढी गोड मंडळी मुक्तीराम बाबा काय आप्पा महाराज काय वनवे महाराज एक एकावन्न बली रे आमचे गणेश महाराज आमटे काय रामगडाचे काळकरी काय संदीप महाराज काय सगळे एक एकावन्न बली रे अंगद महाराज सातपुते काय सगळी अशी एक एकावन्न बली मंडळी जमली अक्षय महाराज आमचे पिंगळे काय गोड कीर्तनकार अशी सगळी मंडळी आली आणि आमच्या ताईच्या दुःखामध्ये सहभागी झाली बाबा तुम्ही आमच्यासाठी आलात तो वेळ नाही बरं बाबांना रोज कार्यक्रम आहेत रोज लोक व्यस्त आहेत खरंच बाबा रामगडाचा उत्सव पाहिला तुमचा नामदेव शास्त्रींची ती मिरवणूक पाहिली अरे रे इतकं मन भरून आलं बाबा काय तुमचा सप्ताह महाराष्ट्रात नाही असा रामगडाचा सप्ताह आहे हो बाबा आम्ही रोजच तेवढ्या सप्ताहाने कीर्तन करतो पण आम्हाला आमच्या जिल्ह्याचा अभिमान आमच्या रामगडाचा अभिमान आहे वा बाबा तुम्हाला आमचा मानाचा मुजरा खरं असंच तुमच्या हातून परमार्थाचं काम घडत राहणार आहे आम्हाला सगळ्यांचे तुम्ही प्रिय आहात तुम्हाला खूप खूप धन्यवाद या ठिकाणी देतो प्रतिभाताई आम्ही तुमचे बंधू आहोत काळजीच करू नका आता रडायचं नाही तुम्ही आता खंबीर उभं राहायचं ही आमची ऋतुजा असेल तुमचा पृथ्वीराज असेल त्यांना तुम्ही घडवताय आणि तुम्ही उभ्या राहिल्यात आम्हाला धन्यवाद आहे त्यांच्या परिवारातल्या सगळ्यांना धन्यवाद कार्यक्रम संपला कधी गोड किती गोड काना झाला घरी घेऊन जा सगळ्या गल्लीतल्या या सगळ्या मायलेकींना बहिणींना धन्यवाद देतो आपण इतका वेळ बसलात सकाळी 10 वाजल्यापासून 3:30 वाजेपर्यंत खरंच तुमचे पाय धुवून घेतले तरी ते फिटणार नाही उपकार तुम्हा सगळ्यांना धन्यवाद पुन्हा कार्यक्रम ताईंचा नाही तर तुमचाच आहे असं समजतो आणि सगळ्यांना रामकृष्ण हरी म्हणून थांबतो धन्यवाद